काँग्रेसमधील लेटरालेटरी आणि आता खेटराखेटरी असं म्हणण्याची का गरज आली? तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी जे एक पत्र पाठवलं होतं, म्हणजे तो लेटरालेटरी म्हणजे तो लेटर बॉम्ब सुरू झालेला होता आणि सगळ्यांनी त्यावर टीका केली. ज्यांनी पत्र लिहिले त्यांचा कसा जनाधार नाही आहे किंवा ते पिंजऱ्यातले पोपट कसे आहेत आणि त्यांची फडफड कशी चालू आहे, असा तो विषय होता. पण त्याच्यानंतर जेव्हा बिहारचे निकाल बाहेर आले, फक्त बिहारचेच नाही, त्याच वेळेस संपूर्ण भारतामध्ये 57-58 जागी पोटनिवडणुका झाल्या होत्या आणि ह्या निवडणुका प्रत्यक्ष काँग्रेसचे त्याच्यामध्ये बहुतांश आमदार होते की ज्यांनी पक्षांतर केलं किंवा पक्ष सोडला आणि त्याच्यानंतर त्या पोटनिवडणुका होत होत्या आणि त्या सगळ्या बहुतांश ठिकाणी काँग्रेस हारली. हा गंभीर विषय होता. मग त्या आधीच्या लेटरालेटरीच्या नंतर आता जी खळबळ माजलेली आहे आणि एका अर्थाने ती खेटराखेटरी सुरू झाली, म्हणून तो शब्द मी तसा वापरला होता की काँग्रेसमधील आधी लेटरालेटरी आणि आता खेटराखेटरी. सगळ्यांना असं वाटत होतं की पत्र पाठवल्याच्या नंतर या ज्येष्ठ नेत्यांनी ते पत्र कसं जाणीवपूर्वक लीक केलं गेलं आणि माध्यमातून त्याच्यामुळं काँग्रेसची आणि विशेषतः राहुल गांधींची कशी बदनामी नेतृत्वाची कशी करण्यात आली. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला अनुकूल काँग्रेस धार्जिणी असलेले पत्रकार राजदीप सरदेसाई यांना एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये अतिशय स्पष्ट असा खुलासा केला होता की 2019ला जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये जो काँग्रेसचा पराभव झाला आणि राहुल गांधींनी सांगितलं की मला अध्यक्षपद नकोय. इतकंच नाही तर माझ्या परिवारात म्हणजे गांधी परिवारात पण अध्यक्षपद कोणाला नकोय, तुम्ही बाकीची निवड करा, असं म्हणल्याच्या नंतर काँग्रेस वर्किंग कमिटी CWC त्यांच्या कार्यसमितीमध्ये याच्यावरती चर्चा झाली. हा खुलासा सिब्बलांनीच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण हे मुद्दे समोर आले होते, पण ह्याच्यावरती विचार झाला नाही. जो नेतृत्वाचा प्रश्न होता की तो पुढे सरकला नाही, असं म्हणल्याच्या नंतरची पुढची पायरी म्हणून ते लेटर म्हणजे जे पत्र दिलं गेलेलं आहे त्याच्यानंतरचा भाग आहे. आता जे पत्र लिहिणार आहेत त्याच्यावरती टीका करणारेही विसरायला लागलेत की त्याच्या आधी या सगळ्या लोकांनी काँग्रेसमध्ये त्यांचे जे मंच होते त्या ठिकाणी हा विषय उपस्थित केलेला होता. इतकंच नाही, हा विषय आत्ता पुरता आहे आणि ही राहुल गांधींवरती टीका आहे आणि ही भाजपच्या मीडियानी चालवलेलं काही ना काहीतरी कट कारस्थान आहे असा आरोप केला जातो. ठीक आहे, ते राजकारणाचा भाग आहे, कोणी तसं करावंही, पण फक्त ही आता पुरती गोष्ट नाहीये. 1980च्या नंतर इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या नंतर परत जेव्हा सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये हायकमांडशाही किंवा दिल्लीचं एक काहीतरी वर्चस्व तिथल्या हायकमांडचं आणि त्यांच्या बाजूला असलेल्या नेतृत्वाचं की ज्यांना जनाधार नाही अशा साधारणतः नेत्यांचं सुरू झालं आणि इथपासून ही तक्रार आहे. म्हणजे आज ज्यांना ह्याच्याबद्दल चर्चा करायची त्यांनी आता कपिल सिब्बल किंवा पी चिदंबरम किंवा गुलाम नबी आझाद हे काय बोलले आहेत ह्याच्यावरती न जाता 1980 पासून तपासावं की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींना सत्ता भेटली, इंदिरा गांधींना नंतर भेटलेली सत्ता त्या म्हणजे आणीबाणीच्या काळात अतिशय मुजोर झालेली अशी नोकरशाही आणि त्यांच्या आजूबाजूला जमलेले संजय गांधी आणि त्यांची मित्रमंडळी आणि ती एक विशिष्ट अशी भूतावळ, ह्या सगळ्यांच्या मिळून सत्ता अशी डोक्यात गेलेली होती आणि तेव्हापासून ज्याला जनमानसामध्ये आधार आहे त्या नेतृत्वाचं खच्चीकरण करायचं आणि दरबारी राजकारणी पुढं करायची. म्हणजे आता जेव्हा मी ज्याला खेटराखेटरी असा शब्द वापरतो आहे त्याच्यामध्ये हे जे लेटर पाठवणारे जे नेते होते त्यांच्यावर तुम्ही टीका करताय, ठीक आहे, त्यांना जनाधार नाही, ते साधे नगरपालिकेला निवडून येऊ शकत नाहीत, हे सगळे आरोप ठीक आहे, पण मुळात असे नेते तयार कसे झाले, हे मोठे कसे झाले, यांना राज्यसभेमध्ये कोणी घेतलं, यांचे बंगले, यांचं मंत्रिपद हे जे आज दिसायला आले त्याच्यावर टीका व्हायली, ही नेमकी केली कोणी? असं गमतीनं म्हणतात की पोपट कितीही कसाही असला तरी तो आपण पिंजऱ्यात जात नाही, मालकाला पोपटपंची ऐकण्याची हौस असते, म्हणून मालक आकर्षक पिंजरा करतो, आतमध्ये त्या पोपटासाठी दाणे ठेवतो, काय त्याला पाहिजे तसं आमिष दाखवतो आणि त्याच्यानंतर तो पोपटाला त्यामध्ये ठेवतो. पोपट आपणहून कधीही पिंजऱ्यात येत नाही. त्या पद्धतीने हे सगळे दरबारी राजकारणी आपणहून दरबारी झालेले नाहीत. दरबारी राजकारणाला महत्त्व येत गेलं काँग्रेसच्या म्हणजे इंदिरा गांधीच्या नंतरच्या काळामध्ये 80च्या नंतर आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसच्या अध्यक्षांवरती म्हणजे सोनिया गांधी 1998 पासून सोनिया गांधींकडे काँग्रेसची सगळी सूत्र आहेत आणि त्याच्यानंतर राहुल गांधी यांच्यावरती आरोप होण्याचं कारण हे आहे की दीर्घकाळपर्यंत काँग्रेस पक्षावरती ह्यांची अनिर्बंध अशी सत्ता चालत आलेली आहे. आज सुद्धा मला अध्यक्षपद नको आहे असं जेव्हा राहुल गांधी म्हणतात, पण दुसरीकडून दुसऱ्या कोणाला समोर आणल्या जात नाही, येऊ दिल्या जात नाही, त्याच्यावरती टीका होती. अजून एका मुद्द्याची आत्ताच चर्चा केली पाहिजे की जेव्हा असं म्हटलं जातं की हे सगळे टीका करणारे लेटर लिहिणारे सगळे आहेत पिंजऱ्यातले पोपट असा ज्यांच्यावरती उल्लेख केला गेला, हे निवडून येत नाहीत, ह्यांनी समोर येऊन नेतृत्व करावं.
आता दुसरं उत्तर द्यायला पाहिजे की असं जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये ज्याला जनमानसामध्ये स्थान आहे असा नेता समोर आला, त्यानं नेतृत्व करायचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याचं खच्चीकरण का करण्यात आलं? 1980 पासून आजपर्यंत 40 वर्षामध्ये काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री एकाही राज्यामध्ये 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करू शकला नाही. कारण की सतत एखादा अपवाद असू शकेल, तरुण गोगोई सारखा कदाचित, कारण सतत ज्याला जनमानसामध्ये आधार आहे अशा नेत्याचं खच्चीकरण करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये राहिली आणि ती आत्ताची नाहीये, 1980 पासूनची गोष्ट आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षामध्ये आता जी तक्रार होते आहे त्याच्या पाठीमागं बिहारमध्ये तर ठीकच आहे, पण बाकीच्या सगळ्या राज्यांमधून काँग्रेसची नवीन जागा मिळवणं सोडा, पण असलेल्या जागांमध्ये पराभव झालेला आहे. नुसता पराभव झाला असं नाही तर मोठ्या मताच्या फरकाने पराभव झालेला आहे, अमानत जप्त झालेली बऱ्याच ठिकाणी. कुठल्याही पक्षाला जेव्हा सत्ता नसते त्यावेळेस त्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, त्या पक्षानं उभा केलेल्या विविध संस्था, संघटना या सगळ्यांच्या आधारानं त्या पक्षाचं अस्तित्व टिकून राहतं. वर्षानुवर्ष म्हणजे 1989 पर्यंत भारतीय जनसंघ आधीचा आणि नंतर भारतीय जनता पक्ष हा सत्तेच्या केंद्रस्थानी कधीही नव्हता, तरीही त्यांची पक्ष संघटना, त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते, त्यांनी उभ्या केलेल्या संस्था याच्या आधारावरती तो पक्ष त्या काळामध्ये तगून राहिला. समाजवादी पक्ष सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारतभर त्यांची तशी कधीही एक हाती सत्ता नसताना ते टिकून का राहिले, त्यांचे वेगवेगळे गट टिकून का राहिले, तर निष्ठावान कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या संस्था कार्यरत होत्या. आजही कितीतरी शैक्षणिक संस्था असो, सार्वजनिक संस्था असो, ह्या ठिकाणी समाजवादी कार्यकर्ते निष्ठेनं काम करताना दिसतात. काँग्रेसची सगळ्यात मोठी अडचण आज अशी झालेली आहे, म्हणून त्याला खेटराखेटरी म्हणावं लागतं. एकतर प्रत्यक्षामध्ये सत्ता मिळवून देण्यासाठी नेतृत्व असमर्थ ठरलेलं आहे. संपूर्ण बिहारच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी किती निवडणूक प्रचार सभा घेतल्या असं म्हणलं तर काँग्रेस कार्यकर्ते उत्तर द्यायला तयार नाही. जेमतेम 3-4 सभा त्यांनी घेतल्या. कट्टर कार्यकर्ता सुद्धा असं सांगतो की राहुल गांधी कसे त्या वॉर रूममध्ये ॲक्टिव्ह होते आणि कसं फीडबॅक आम्हाला देत होते आणि आम्ही कसं काम करत होतो, पण तो हे विसरतो अंतर्गत पातळीवरती काय चालू आहे तुमचा प्रश्न आहे. समोर सर्वसामान्य मतदारांना बिहारच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पुरेसे प्रभावीपणे समोर आलेले दिसले नाहीत. प्रियंका गांधी फिरकल्या नाहीत, सोनिया गांधी तर आजारीच होते आणि इतरही कुठल्या नेत्यांनी प्रचार करताना दिसलं नाही. म्हणजे आजच्या घडीला काँग्रेसचा जो नेता आहे तो विजय मिळवून देण्यामध्ये किंवा आपण विजयासाठी प्रयत्न करतो आहोत हे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ठसवण्यासाठी सुद्धा अपयशी ठरलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष राजकीयदृष्ट्या विजय मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, संपूर्ण भारतामध्ये मिळून काँग्रेसची जी काही संघटना, काँग्रेसच्या विविध संस्था, काँग्रेसचे तिथे निष्ठावान कार्यकर्ते काम करतायत असं जे काही दिसायला हवं होतं चित्र, इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर ते दिसत नाहीये. कारण की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सवय अशी लागली साधारणतः 1980च्या नंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेसशी संबंधित कार्यकर्त्यांच्या संस्थांना सरकारी निधी मिळायला लागला, ह्यांच्या शिक्षण संस्थेमधल्या शिक्षकांना सरकारी पगार मिळायला लागले, ह्यांच्या विविध संस्थांना अनुदान मिळायला लागले आणि ह्याच्यातून एक सुखासीन वृत्ती अशी तयार झाली की त्याच्यामुळे झटण्याचं, काहीतरी काम करण्याची जी जिद्द असावी लागते ती हरून बसली. आजचे सगळे काँग्रेस कार्यकर्ते ज्यांच्या संस्था आहेत ते अनुदानावरती आधारित असलेले, त्या अनुदानाच्या कडं आशेनं लाळ घोटत पहा तिच्याकडे बसलेले असे दिसून येतात. त्यामुळे जेव्हा संघर्ष करायची वेळ येते, प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचायची वेळ येते, निवडणुकीमध्ये मतदारांना घरामध्ये जाऊन बाहेर काढण्याची वेळ येते, तेव्हा हे सुखासीन असलेले काँग्रेस कार्यकर्ते ज्यांच्याकडे संस्था आहेत, वेगवेगळे ते महर्षी आहेत, शिक्षण महर्षी, सहकार महर्षी किंवा बँका किंवा पतपेढ्या असे ज्यांचे आहेत, ते सगळे आपल्या आपल्या घरामध्ये बसून राहतात, कोणीही रस्त्यावरती येत नाही. म्हणजे नेता एकीकडून सत्ता मिळवून देण्यामध्ये असमर्थ ठरतो, कार्यकर्ते सुखासीन पद्धतीनं आपल्याकडे घराघरात बसून असल्यामुळे संस्थात्मक पातळीवरची जी काही बांधणी आहे ती पूर्णपणे मोडलेली आहे. आणि तिसरा जो मुद्दा येतो की काहीतरी विचारसरणी हवी असते. भाजप, जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी अगदी आधीपासून, जसं उदाहरणार्थ 370चा मुद्दा असो किंवा बाकीचे विषय असो, ते लावून धरले होते त्यांच्या हातात सत्ता नसताना सुद्धा. म्हणजे सत्ता असो किंवा सत्ता नसो, त्यांनी त्यांचे काही विषय लावून धरले होते. मोठ्या प्रमाणात समाजवादी कार्यकर्त्यांनी आणि समाजवादी पक्षाचे जे वेगवेगळे तुकडे झाले त्या सगळ्यांनी मिळून काही एक विषय त्यांच्या आस्थेचे लावून धरले होते. डावे कार्यकर्त्यांची सुद्धा संपूर्णतः भारतातून आता सत्ता निघून गेलेली आहे, केरळ जर सोडलं तर, तरी सुद्धा त्यांनी वैचारिक पातळीवरती त्यांचे काही विषय लावून धरलेले होते. UPA 1 पहिल्या भागामध्ये मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस डाव्यांच्या दबावाखातर
तर डावी धोरणं काँग्रेसला राबवावी लागली होती. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला असं दिसेल वैचारिक पातळीवरती काँग्रेस कुठेही आता उरलेली नाही. जसं डावे पक्ष आहेत किंवा भाजप आणि संघ आहे, म्हणजे प्रत्यक्ष नेता काम करत नाहीये किंवा प्रभावशाली ठरत नाही किंवा समोर दिसत नाहीये. संस्थात्मक पातळीवरती सगळं मोडकळीस आलेलं आहे आणि वैचारिक पातळीवरती म्हणजे आधी जो समाजवादाचा पगडा होता काँग्रेसमध्ये त्याच्यानंतर तो बदलला. पंतप्रधान जेव्हा PV नरसिंहराव होते आणि मनमोहन सिंग नंतरचे पंतप्रधान त्यावेळेस अर्थमंत्री होते, त्यांनी मुक्त आर्थिक धोरणं स्वीकारली, तो एक बदल झाला होता. त्याच्यानंतर परत एकदा 2004 मध्ये सत्ता मिळाली, पण ती सत्ता डाव्यांच्या पाठिंब्यावर होती म्हणून काँग्रेसने स्वतःच डावं वळण घेतलं आणि तेच मनमोहन सिंग जे PV नरसिंहरावच्या काळामध्ये मुक्त धोरण राबवत होते, तेच मनमोहन सिंग डाव्यांच्या दबावाखाली डावी धोरणं राबवत होते. अमेरिकेची अण्वस्त्र करार करत असताना त्या डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला, कसं बसं ते सरकार तगलं. म्हणजे काँग्रेसची वैचारिक पातळीवरती पण अतिशय काय वाईट अवस्था झाली. आज खरी परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला म्हणून कुठला विचार शिल्लक नाही, कार्यकर्त्यांची पूर्ण फौज जी फळी असायला लागते ती शिल्लक नाही, विचार शिल्लक नाही आणि नेता प्रभावशाली नाही. संपूर्ण भारताचं चित्र तुम्ही लक्षात घेतलं तर लोकसभेच्या जर खासदारकीचा विचार केला तर सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश जिथे 80 खासदार आहेत. त्याच्यानंतरचं दुसरं राज्य म्हणजे महाराष्ट्र जिथं 48 खासदार आहेत. तिसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल 42 खासदार, बिहार 40 खासदार, तमिळनाडू 39 खासदार आणि जुना आंध्र प्रदेश म्हणजे आताचा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा म्हणून विचार केला तर 42 खासदार. म्हणजे जवळपास आणि अजून काही ठिकाणं जर तुम्ही अशी मोजली जम्मू काश्मीर सारखी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतातली तर 543 पैकी 300 लोकसभेचे मतदारसंघ सध्या भारतामध्ये असे आहेत की तिथं काँग्रेस 1, 2 तर सोडा तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर पण आढळणार नाही. ही दारुण परिस्थिती झाली. म्हणजे मुळात 543 पैकी फक्त 200-250 250 जागा काँग्रेस लढण्याच्या स्थितीमध्ये आहे. जिंकेल किती ही परिस्थिती वेगळी. त्याच्यामुळे कालपर्यंत ज्याला तुम्ही लेटरी म्हणता म्हणजे फक्त लेटर लिहायचं आणि ते चालू होतं, आता परिस्थिती अशी आहे सत्ता भेटत नाही, सत्ता भेटण्याची शक्यता नाही. मतभेद किती असोत, टीका राहुल गांधीवरती नेतृत्व म्हणून करा, सोनिया गांधींवरती किंवा दुय्यम नेत्यांवरती अशी टीका करा की ते नगरपालिकेला निवडून येत नाहीत, कोणावर टीका केल्यानं फरक काही पडत नाही. प्रत्यक्ष परिणाम म्हणून काँग्रेसच्या हातातून काँग्रेसला पर्याय म्हणून राजकीय पर्याय म्हणून लोक पाहत नाहीत आणि आपल्याला एकदा सत्ता मिळत नाही असं म्हणल्याच्या नंतर अगदी सामान्य कार्यकर्ता असो किंवा जो मुख्यमंत्रीपदी किंवा केंद्रीय मंत्रीपदी बसलेला कार्यकर्ता असो, ह्या सगळ्यांच्या मनामध्ये एक नैराश्य असं आलेलं आहे. म्हणून आता ती आधीच्या लेटरीच्या नंतर आता काँग्रेसमध्ये खेटराखेटरी सुरू झाली आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.